उपवन संरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांची बदली रद्द केल्याच्या निषेधार्थ आझाद मैदानावर आंदोलन. भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी. मुंबई. अहिल्यानगरचे उपवन संरक्षक धर्मवीर दगडू सालविठ्ठल यांची झालेली बदली रद्द करण्यात आल्याच्या निषेधार्थ मंगळवारी दिनांक 9 जून रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी सालविठ्ठल यांच्यासह काही वन अधिकाऱ्यांवर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांच्या विरोधात चौकशी करून निलंबनाची मागणी केली. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार धर्मवीर सालविठ्ठल हे 1 ऑगस्ट 2024 पासून अहिल्यानगर येथे उपवन संरक्षण म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या कार्यकाळात वन विभागातील विविध विकास कामे, अवैध लाकूड व चंदन वाहतूक, आरा गिरण्यांचे परवाने आणि ना हरकत दाखले यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला. या संदर्भात मुख्यमंत्री, वनमंत्री, मुख्य संरक्षण जिल्हाधिकारी तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा लेखी तक्रारी केल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. तसेच संबंधित अधिकाऱ्यांविरोधात आपल्याजवळ भ्रष्टाचाराचे पुरावे असून ते ईडी, सीबीआय आणि केंद्रीय यंत्रणांकडे सादर करणार असल्याचेही आंदोलनकर्त्यांनी सांगितले. आंदोलनकर्त्यांनी यापूर्वीही 30 जून 2025 रोजी, 14 ऑगस्ट 2025 आणि 9 सप्टेंबर 2025 रोजी विविध ठिकाणी आमरण उपोषण केल्याचा दावा केला. मात्र अद्याप कोणतीही ठोस चौकशी किंवा कारवाई झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावेळी धर्मवीर सालविठ्ठल यांच्यासह काही वनपरिक्षेत्र अधिकारी आणि सहाय्यक वनसंरक्षकांवर कारवाई करून त्यांना निलंबित अथवा बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनात बबनराव झरेकर, हरेश्वर साळवे, बबनराव देशमुख, जगदीश आंबेडकर, राधेश्याम हिवाळे, नामदेव खोमणे, बाबासाहेब महापुरे, बाबासाहेब डोळस, देवेंद्र गाडवे आणि विजय सासवडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. जय शिवराय, जय भीम. मी रघुनाथ आंबेडकर, जनहिताचा जनाक्रोश सोशल असोसिएशन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेचा प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून काम करत आहे. आम्ही आमचा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये वन विभाग आहे आणि त्या वन विभागाचे उपवन संरक्षक धर्मवीर दगडू सालविठ्ठल आणि संबंधित सर्व वनपरिक्षेत्राधिकारी यांनी कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार केला आहे. त्या विरोधात 30/6/2025 रोजी मुख्य वन संरक्षक अहिल्यानगर विरुद्ध आम्ही नाशिक येथे आंदोलन केले होते. त्यावेळेस जी मल्लिकार्जुन साहेब यांनी त्यावेळेस आदेश केले की सर्व त्यांची म्हणणे मान्य करा. परंतु उपवन संरक्षक अहिल्यानगर धर्मवीर दगडू सालविठ्ठल आणि श्री तेलोरे यांनी संगनमताने सर्व वनपरिक्षेत्राधिकारी यांना दबाव आणून गैरव्यवहार करण्यास प्रोत्साहन दिले. तर माझे म्हणणे आहे की धर्मवीर दगडू सालविठ्ठल यांना तात्काळ बडतर्फ करून त्यांच्या कार्यकाळाची सर्व गैरव्यवहाराची चौकशी करावी. दुसरी मागणी आहे की अविनाश तेलोरे वनपरिक्षेत्राधिकारी यांनी 30 गाव येथे अतिरिक्त कारभार दिला होता. त्या काळात त्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. त्यांना त्या भ्रष्टाचाराविरोधात त्यांची चौकशी करून त्वरित निलंबित करावी. तसेच जी मल्लिकार्जुन साहेब मुख्य वन संरक्षक प्रादेशिक नाशिक यांच्या कार्यालयासमोर आम्ही श्री धर्मवीर दगडू सालविठ्ठल तसेच संबंधित दिघे मॅडम, सहाय्यक वन संरक्षक मिसाळ, श्री तेलोरे, वनपरिक्षेत्राधिकारी पाचारणे, साळुंके, श्री रहाणे, श्री धाडे, श्री वाघुलकर, शेलार तसेच सूर्यवंशी वनपाल, श्री गाडवे, श्री गायकवाड, श्री गांगर्डे, श्री शेख, श्री साबळे, श्री बडे, श्री उंडे, श्रीमती भोगे मॅडम, श्री लाड लिपिक, श्री माने, श्री भवरे तसेच हे कर्मचारी मनमानीपणे विभागात गैरव्यवहार करून अनागोंदी कारभार घेत आहेत. त्याविरुद्ध आम्ही 30 तारखेला मल्लिकार्जुन नाशिक मुख्य वन संरक्षकांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले होते. समोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन केले होते. परंतु मल्लिकार्जुन यांनी पत्र क्रमांक 853 व 854 अन्वये 30 तारखेला श्री सालविठ्ठल साहेब यांना
कारवाई करण्याचे आदेश दिले. परंतु आम्ही त्या मागणीकरता अहिल्यानगर कार्यालयासमोर उपोषण केले. धर्मवीर दगडू साल विठ्ठल यांनी दमबाजी केली. तू माझ्या नादी लागू नको, मी गडचिरोली आणि पाकिस्तान फिरून आले, तुझा मी कार्यक्रम करीन. आणि त्यांनी मला जातीवाचक शिवीगाळ केल्या. त्यामुळे त्यांना त्वरित निलंबित करून त्यांच्यावर कारवाई करावी. याबाबत मुख्यमंत्री साहेब तसेच मुख्य सचिव यांना आम्ही निवेदन दिलेले आहे. जर सदर आमच्या उपोषणाची आझाद मैदानावर दखल घेतली नाही तर मी माननीय न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांच्याकडे शासनाच्या विरोधात याचिका दाखल करणार आहे.